कसे डोळे लागले भर दिवसा दुपारी कशी झोप जाईना कोणती होय बेमारी उद्या मरसाल खपसाल होसाल बेआदारी तुमची फिर्याद घेईल वारी कस काय अरे काय बोट झालीत मोठी आम्हाला आमच्या पेटी मास्तरची बोट साळून आणावं लागतं काय करा ते बोटच मावून आलेत आंबट वाट नाही ना ते बोट चालता एखादी कुठे थांबा की आमच्या पांचाला जरा सध्या वाकस ते घेता येणं आलंय पांचाला घेतलं की चालते आमचं पांचाला बरोबर चालते बऱ्याच जणाला चाललंय त्यानं हा हे तर याला तर येरीच चालते आमच्या त्याचा पडला आता तेच लावणं म्हटलं मला काय चालते आता हा तुम्हालाही चालते थांबा की जरा वेळ आहे होय पंचा म्हणून सर अंधार घरात लई हाय की भीती सर अंधार घरात लई हाय की भीती जरा बाहेर तुम्हाला राग कशाचा आला एवढा मोठा तुम्हाला राग कशाचा आला एवढा मोठा असा राग करसाल होईल तुमचाच घाटा असा राग करसाल होईल तुमचाच घाटा जमलं तेवढं जमू द्या दोन्ही मोकळ्या वाटा जमलं तेवढं जमू द्या दोन्ही मोकळ्या वाटा कुठं आहे नफा न कुठं आहे तुमचा तोटा कुठं आहे नफा न कुठं आहे तुमचा तोटा दोन महाराज सांगतात आपण ऐकले आमच्या दादाकडून कशासाठी आल्या खराय महाराज त्याला एक प्रमाण सांगून जाते
आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊनी शरीरी हित काय येऊनी शरीरी हित काय येऊनी नामासाठी करता चावटी शेवटी मसनवटी जाण लागे शेवटी मसनवटी जाण विना मरतील आरोग्य दया कशी येईल दया कशी येईल धर्मा अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु मने बाळ गुरु बापूजीसी मने बाळ गुरु बापूजीसी ऐका बंधूंनो आदरणीय म्हणून आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊन शरीरी हित काय येऊन शरीरी हित काय भल्या माणसा सुंदर असा मनुष्य जन्म प्राप्त झाला या नाशिवंत देहामध्ये रत्न पडलंय रत्न आत्मा हा आपला या नाशिवंत देहामध्ये आहे त्याला कसलाच काही डाग लागत नाही पण आत्मा हे अमर असताना सुद्धा आम्हाला कळत नाही आम्ही म्हणतो महाराज आमचा आत्मा अमर आहे आत्म्याला मरण नाही जीवाला मरण नाही खरं आहे मरण नाही पण इथं आल्याच्या नंतर मलिन झाला प्रत्येक पदावर याला मळ लागला कुठं लागला महाराज कुठं काढून घेतला हे जर आमचं आम्हाला वापस घ्यायचं असेल ज्या पदावर आमचा मळ काढून घेतला कोणता गुण घेतला कोणता गुण टाकला आणि तो गुण जाते वेळेस आपला आपणालाच देतात म्हणते अजून ते ठेवून घेईना जो आपला जीव हा येते वेळेस जो आपला गुण दैवता प्रत्येक पदावर काढून घेते ते गुण इकडून जाता वेळेस तेच गुण याचा याला टाकून देते पण याचा जाताना एक गुण काढून घेते ते गुण टाक म्हणून असा हा सुंदर जन्म आहे याच जन्माला आल्याच्या नंतर कळते म्हणून महाराज सांगतात जमलं तेवढं जमू द्या दोन्ही मोकळ्या वाटा कुठं आहे न पण कुठं आहे तुमचा तोटा आदरणीय परमेश्वर मामा नाव का परमेश्वर बापूराव मैलगे यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद 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 कोण्या शाळेत शिक्षण झालंय तुमचं किती हिरे टाकून वट्टीत भरता तुम्ही माती आजवर कशी कळली नाही तुला रे भक्ती देवा देवा म्हणल्यावर मिळते काय रे मुक्ती देवा देवा म्हणल्यावर मिळते काय हो मुक्ती सारा अंधार घरात लय हाय तुझ्या अंधार घरात लय हाय जरा बाहेर याची उजेड पडलाय किती जरा बाहेर या की उजेड पडलाय जरा बाहेर याचे उजेड पडलाय किती जरा बाहेर संतांचे उपकार म्हणावं आपले मोठे
वेचलेत काटे या वाटेने दोन फुटलेत फाटे एक कैवल्याच्या घराकडं जाते या वाटेनं जात असताना साधू संतांनी या पर मार्गाला या सुंदर वाटेवर जे काटे आलेत की नाही हे काटे वेचण्याचं साधू संतांनं काम केलं जसं विठ्ठलनाथ गुरु महाराजांनी सुद्धा काम केलं हे काटे वेचण्याचं हे संतांचे फार मोठे आपल्यावर उपकार आहेत तेव्हा आपणाला हे परमार्थ कळाला नाहीतर परम अलीकडे राहत होता आणि अर्थच पलीकडे राहत होता असली आमची गपलत होत होती म्हणून महाराज म्हणले या वाटेने दोन फुटलेत फाटे एक कैवल्याच्या घराकडं जाते महाराज दोन फाटे फुटलेत एक कैवल्याच्या घराकडेच जाते आणि एक काय की बाजूला जाते आता काय आपण ते सांगू नये कुठं ओळखीता म्हणून कैवल्याच्या घराकडे तुम्हा आम्हाला जायचं आहे त्याच्यासाठीच तुमचा आमचा सुंदर असा जन्म आहे म्हणून महाराज म्हणले सर अंधार घरात लई हाय की भीती, सर अंधार घरात लई हाय की भीती, जरा बाहेर या की उजेड पडलाय किती, जरा बाहेर या की उजेड पडलाय जरा बाहेर या की उजेड पडलाय किती, जरा बाहेर या. गुरुदास सांगतो देवदत्त हो बोला गुरुदास सांगतो देवदत्त हो बोला चला गुरु घरची आमरशी दोरी खोला चला गुरु घरची आमरशी दोरी खोला दत्त नाम घेऊन जाऊ कैवल्याला दत्त नाम घेऊन जाऊ कैवल्याला या अमर सुखाचा पिऊ या हो पेला कस सांगतो देवदत्त हो बोला चला गुरु घरची अमरशी दोरी खोला म्हणलंय महाराज वेडी झाली बाई दरबार गुरुचा झाडी वेडी झाली बाई दरबार गुरुचा झाडी येड होऊनच दरबार गुरुचा झाडाव लागते तेव्हा मेवा भेटते महाराज म्हणलंय त्या कैवल्याच्या सुखाला आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर आम्हाला महाराज सुंदर सांगतात वेडी झाले बाई दरबार गुरुचा झाडी कोणी येड म्हणते कोणी शान म्हणते कोणी काही म्हणते कोणी काही म्हणते जग निंदेची पर्वा मला नाही है का हो? जग निंदेची कशीच मला पर्वा नाही कोणी काही म्हणू द्या कोणी काही म्हणू द्या पण माझ्या गुरुच्या दरबारामध्ये मी येड झालं तरी जमल पण दरबार झाडणारच सोडतच नाही म्हणून इथं येड होऊनच राहावं लागते त्याच हेत झालंय महाराज ज्यानं ज्यानं इथं येडा झालाय गुरुच्या दरबारामध्ये त्यानं तिथला शाना होय सुख शांतीच्या शेजेवरचा आणि ज्यानं इथं हुशार आहे त्यानं तिथला येडाच
सारं गणित उलट आहे हो, उलट आहे. बघा तुम्ही कोणत्याही धोरणानं बघा ते उलटच आहे. म्हणून आम्ही इथं वेड झालेलं बरं, पण तिथं शहाणं व्हावं. पण तिथं जर आम्ही वेड झाल्या आणि इथं जर शहाणं झाल्या महाराज, तर 184च्या घिरक्यात चुकत नाही. म्हणून महाराज म्हणले, वेडी झाले बाई दरबार गुरुचा झाडी, वेड होऊन दरबार झाडाव त्यालाच देव पावते म्हणून. गुरुदास सांगतो देव दत्त हो बोला. चला गुरु घरची अमरशी दोरी खोला. दत्त नाम घेऊन जाऊ कैवल्याला. या अमर सुखाचा पिऊ या की प्याला. या अमर सुखाचा प्याला आम्हाला पिवावा लागतो. इकडे कधी महाराज म्हणतात, गुरु नामाची दारू पिली बाई, गुरु नामाची दारू पिली बाई, जग निंदेची परवा मला नाही, जग निंदेची परवा मला नाही. गुरुनामाची दारू पिली बाई, जग निंदेची परवा मला नाही. तिथला अमर सुखाचा पेला आम्हाला पिवावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात, सर अंधार घरात लई हाय की भीती, घरात लई हाय की भीती, जरा बाहेर या की उजेड पडलाय किती, जरा बाहेर या की उजेड पडलाय किती. जरा बाहेर या की उजेड पडलाय, जरा